HM भारत न्यूज. कौटुंबिक वादातून तलवार, लाठ्या व उभाऱ्याने हल्ल्याचा आरोप, दागिने चोरीची तक्रारही प्रलंबित. प्रतिनिधी हरिहर पाथोडे, MMTMS. गोरठा तालुका, आमगाव जिल्हा गोंदिया. ग्राम गोरठा येथे कौटुंबिक वादातून झालेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तक्रारकर्ता संतोष गुड्डू रामेश्वर मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या कुटुंबातील एका महिलेबाबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करण्यात आल्याने संबंधित व्यक्तींना समोरासमोर चर्चा करण्यासाठी 8 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजता भेट घेण्यात आली. तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार चर्चेदरम्यान वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी रितेश रामेश्वर मेश्राम यांनी धारदार तलवारीने हल्ला केला. तसेच हेमराज बालू रामेश्वर मेश्राम, छाया मेश्राम, डिंपल उर्फ राणी मेश्राम, गायत्री मेश्राम आदींनीही मारहाणीत सहभाग घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवीगाळ, धमकी तसेच तलवार, लाठ्या व उभाऱ्याने मारहाण झाल्याचा दावा तक्रारकर्त्यांनी केला आहे. घटनेनंतर संतोष मेश्राम यांच्या पत्नी अरुणा संतोष मेश्राम यांनी गोंधळाच्या वेळी आपल्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार केल्याचे सांगितले आहे. तसेच या संदर्भातील तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली नसल्याचा आरोपही संतोष मेश्राम यांनी केला आहे. सदर प्रकरणाबाबत पोलीस प्रशासनाकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात असून सर्व बाबींची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. तक्रारीतील आरोपांच्या स्वरूपानुसार भारतीय न्याय संहिता BNS 2023 अंतर्गत कलम 115 जाणीवपूर्वक दुखापत करणे, कलम 118 धोकादायक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, कलम 351 गुन्हेगारी धमकी देणे, कलम 352 जाणूनबुजून अपमान करून शांतता भंगास प्रवृत्त करणे, कलम 303 चोरी करणे, कलम 35 समान हेतूने अनेक व्यक्तींनी गुन्ह्यात सहभाग घेणे. सदर कलमे लागू होणार की नाही याचा अंतिम निर्णय पोलीस तपास व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधित तपास अधिकारी घेतील. 8 तारखेला का घटना झाली तुमच्या इथं? हे घटना अशी झाली, मी आपल्या घरी झोपलेला होतो. जे दुपारी 2 वाजेपर्यंत ते आले, संतोष रामेश्वर मेश्राम. हां, हे तुमचे पुतणे आहेत ना, भतीजे? हा, भतीजे आहे ना. घटना अशी झालेली आहे की ना, पहिले माझ्या बंडीच्या उभाऱ्या पण ना, खाताची बंडी भरलेली राहते माझी. अच्छा, हां, शेतीचं काम आहे उभाऱ्या ना, त्याने आपले तलवार तिकडे दुकानामध्ये काय यांच्या माझं नाव संतोष मेश्राम आहे. अच्छा, तुम्ही कुठं राहता? मी सध्या पुण्यामध्ये जॉब करतो. अच्छा, तर तुम्ही इथं केव्हा आल्या गोरठ्याला? मी 8 तारखेला आलो गोरठ्याला. काय विषय संबंधित आल्या? मी 8 तारखेला गोरठ्याला 2 वाजता आलो इथं की माझ्या भावाची मोठ्या भावाची मुलगी आहे. तुमच्या भावाचं नाव काय? हेमराज रामेश्वर मेश्राम. अच्छा, हां. त्याची मोठी मुलगी डिंपल उर्फ राणी. अच्छा, ह्या मुलीने माझ्या लहान भावाच्या बायकोसोबत गायत्री रितेश मेश्राम त्याच्यासोबत अनैतिक संबंध आहे अशी बोलली, म्हणून मी समोरासमोर करण्यासाठी. अच्छा, तुम्हाला फोनवर बोलले का ते? हो, ते फोनवर बोललेत मला. अच्छा, त्या दिवशी मी रात्रभर झोपलो नाही आणि ती गोष्ट आमची 3:30 वाजतापर्यंत रात्रभर चालत होत्या. तुमच्यासोबत तुमचा परिवार बी आहे ना? पत्नी आहे, मुलगी आहे? मुलगी. आम्ही सोबत आलो इथं. अच्छा, आल्यानंतर तिथं भाऊ आणि लहान भाऊ आणि मोठा भाऊ तिथं होता. मी त्याला विचारण्यास गेलो. बस तेवढा विचारण्यात गेलो की त्यांनी मारणं हा चालू केला. त्याच्यानंतर हे सगळेजण आलं, मला धरून ठेवला आणि तलवारीनं वार केला. अच्छा, मला 28 टाके लागलेले आहेत. अरे बाप, इकडे पण घाव आहे, इकडे पण लागलेला आहे, खूप सारं आहे. बोटाला पण. म्हणजे त्यांची जे पूर्व तयारीच होती का? एक प्लॅनिंगच होती का? पूर्ण प्लॅनिंग होती. आणि तुमच्या सोबतीला कोणी होते का? नाही, तुमचे काका वगैरे या गावातील कोणी? नाही, कोणी नव्हतं. काका नंतर भांडण सोडवण्यात आलं, तोपर्यंत मला तलवार मारून टाकला होता त्या लोकांनी. आणि सगळे लोक ते छाया मेश्राम, डिंपल मेश्राम, खेमराज रामेश्वर मेश्राम आणि गायत्री मेश्राम यांनी धरून ठेवला आणि रितेश मेश्रामने तलवार मारली. माझी बायको माझा हा घाव वाचला, कमी लागला. दुसऱ्यानंतर बायको बाजूला झाली तर त्यांना सुद्धा घाव लागले असतील ना? माझ्या बायकोला बी घाव लागले, तिला साडी घालता येत नव्हती, पण आता ते घाव भरले. त्यांच्यासोबत काय घडला? ते माझे मिस्टरला मारत होते, हांदत होते, तेव्हा मी गेले मध्ये सोडायला. पण ते सोडायला गेले, पण ते माझे म्हणजे तलवार नाही का, तलवार बाजूला गेले, पण त्यांच्या हातात आला. मग अच्छा, मदत आले. मग तुमचे गहने वगैरे काही? हां, माझे गहने हरवलं ना, माझे कानाचे हरवलं की त्याची वेळी का? हातात गेले. ते गायत्री मेश्राम
आणि ते डिंपल राणी मेश्रामच्या हातात. त्याविषयी काही बोलले का तुम्ही? नाही, मी तर काहीच नाही बोलले. फक्त पोलीस कंप्लेंट केली का हा, गहने केली ना. चोरी केली म्हणून? पोलीस कंप्लेंट केल्यावर पोलीसवाल्यांनी म्हणले की जास्त होत होते, अच्छा, रिपोर्ट ते जास्त होतं ते बाहेर जास्त होतं त्यांनी ते काही कंप्लेंट नाही कंप्लेंट केला. घेतलं नाही. म्हणजे अमान्य केलं आहे तुमची अमान्य कंप्लेंट केलं. हो. आमची कंप्लेंट गहण्याची सोन्याची ना. बाकी मार लागला हा याच्याबद्दल घेतला आहे का? हो. हो याच्याबद्दल घेतलं आहे. ना संबंधित तुमचे आरोपी भाऊ है ना, ते परिवार कुठे आहेत ते माहीत आहे का तुम्हाला? ते 2 जणांच्या 19 तारखेला म्हणजे छाया मेश्राम आणि खेमराज रामेश्वर मेश्राम यांची 19 तारखेला जमानत झालेली आहे, जामीन झालेली आहे. आणि रितेश मेश्राम आणि गायत्री मेश्राम हे फरार आहेत आणि डिंपल मेश्राम हे पण फरार आहे. याविषयी पोलीस विभाग काय म्हणून राहिला? पोलीस विभाग चालू आहे म्हणतात, कारवाई पण काही करत नाही आहेत. जे लापत आहेत है ना, गायब हे आहेत, फरार आहेत, त्यांच्या संबंधित काही बोलले का? नाही ते बोलतात की हो पकडणार असं. आता तुम्हाला न्याय नाही मिळाल्यास तुम्ही काय कराल? आम्ही SP ऑफिसमध्ये जाऊन सगळी कारवाई करायला लावतो. पुढील कारवाई होणार. हो पोलीस कारवाईसाठी आम्ही तिथं पोलीस कारवाई झाली पाहिजे.